नमस्ते. तुम्ही ऐकत आहात मानव परिचय, मानवतेची ओळख. मागील एपिसोडमध्ये आम्ही प्रतिशोधाची कट्यार अपयशी ठरताना पाहिली. आज गुन्हेगार नासिरला पुन्हा न्यायालयात हजर केले जाते, पण नासिरचे दुर्भाग्य त्याला पुन्हा त्याच कोर्टात घेऊन आले आहे जिथे न्यायाधीश फिरदौसचे पती हरिश्चंद्र जी आहेत. गुन्हेगाराचा भ्रम. नासिरला वाटते की फिरदौसवर हल्ला धर्माप्रती कर्तव्य होता आणि तिला एका काफिरशी लग्न करण्याचा अधिकार नव्हता. तो आता सूड घेण्यासाठी योगेश बनून छद्म विवाहाची योजना आखत आहे. न्यायाधीशांचे द्वंद्व. हरिश्चंद्रजी उदास आहेत. ते विचार करतात की हा खटला दुसऱ्या न्यायाधीशांकडे सोपवावा, कारण हा आता केवळ कायदाविरुद्ध गुन्हा नाही, तर संप्रदाय विरुद्ध संप्रदाय, पुरुष विरुद्ध नारी आणि सर्वात महत्त्वाचे मानवताविरुद्ध हैवानियत झाला आहे. पण फिरदौस आपल्या पतीला उदास पाहू शकत नाही. ती हरिश्चंद्रजी यांचा हात आपल्या उड्या मारणाऱ्या पोटावर ठेवते आणि त्यांना प्रेमाचे हसू परत करते. फिरदौस तिच्या अनुभव आणि तर्काने हरिश्चंद्र यांना समजावते. न्यायाची श्रेष्ठता. यावर तुम्ही जो न्याय कराल तो न्यायाच्या तराजूवर सर्वात श्रेष्ठ सिद्ध होईल. का? कारण हरिश्चंद्र वाईट आणि व्यक्तीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. तुम्ही ऐकाल न्यायाधीश हरिश्चंद्र यांचे खरे न्यायदर्शन. ते सांगतात, शिक्षा करण्याचा उद्देश गुन्हेगाराची गुन्हेगारी प्रवृत्ती बदलून जावी. नासिरच्या डोळ्यांवर इतकी जाड पट्टी बांधली गेली आहे की त्याला आपल्या कुटुंबाचे हित देखील दिसत नाही. हरिश्चंद्रजी आपल्या पत्नीची मुक्तकंठाने प्रशंसा करतात. तुम्ही माझी अशी प्रेरणा बनल्या आहात, ज्यामुळेच हे म्हटले जाते की एका यशस्वी पुरुषाच्या मागे निश्चितच एक स्त्री असते. शेवटी हरिणीसारख्या डोळ्यांच्या फिरदौसने आपल्या पतीला काय सांगितले? तिने आपले निरर्थक होत असलेले जीवन अर्थपूर्ण झाल्याचा अनुभव कसा सांगितला आणि त्या अनोळखी प्रौढ व्यक्तीकडून मिळालेली मदत आणि हरिश्चंद्र यांच्या प्रेमाने फिरदौसचे जीवन कसे परिपूर्ण केले. ऐका तर्क, प्रेम, न्याय आणि समर्पणाची ही संपूर्ण गाथा मानव परिचयच्या अंतिम एपिसोडमध्ये तुम्ही ऐकाल. एपिसोड 7. न्यायाधीशांचे द्वंद्व आणि प्रेमाची परिपूर्णता. नासिरला त्याच्या अस्वस्थ अब्बूला भेटण्यासाठी आणि त्यांच्या उपचारासाठी मिळालेली 15 दिवसांची पॅरोलवर सुटका फिरदौसवर त्याने केलेल्या हल्ल्यामुळे अटक झाल्याने 4 दिवसातच आपोआप संपली. गुन्हेगार आपल्या प्रत्येक कृत्याला कोणत्या कोनातून पाहतो कोण जाणे की त्याला आपली कोणतीही चूक दिसतच नाही. अशाच एखाद्या विचित्र कोनातून नासिर देखील आपल्याद्वारे फिरदौसवर केलेल्या हल्ल्याकडे पाहत आहे. फिरदौसवरच्या हल्ल्याला तो धर्माप्रती आपले कर्तव्य म्हणून पाहत आहे. तो विचार करत आहे की जर त्याने एखाद्या काफिर मुलीशी निकाह केला तर तो त्याचा अधिकार आहे, पण फिरदौसला एखाद्या काफिरशी विवाह करण्याचा आणि त्याच्या मुलाची आई होण्याचा अधिकार नाही. जेव्हा फिरदौसने अशी दोन्ही कामे केली आहेत तेव्हा तिच्या गर्भातील बाळाच्या हत्येच्या उद्देशाने त्याच्याकडून केलेला हल्ला अगदी बरोबर आहे. त्याला पुन्हा अटक झाल्याबद्दल 2 गोष्टींचे दुःख होत आहे. पहिली की नरगिस अँड पार्टी पोहोचल्यामुळे त्याचा उद्देश पूर्ण होऊ शकला नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या अटकेमुळे आजारी अब्बूची सेवा शुश्रूषा करण्याचे त्याचे कर्तव्य अपूर्ण राहिले. परत तुरुंगात टाकल्यावर याच कारणामुळे नासिर अत्यंत रागात असण्यासोबतच निराशही झाला. आता तो विचार करत आहे की सध्या तो आपल्या अपवित्र इराद्यांमध्ये यशस्वी झाला आहे. आता तो याचा सूड आपली शिक्षा पूर्ण झाल्यावर सुटून आल्यावर नक्कीच घेईल. तेव्हा तो एखाद्या काफिर मुलीशी निकाह करेल. यासाठी त्याला स्वतःला काफिर दाखवावे लागले तर तो असे आपले छद्म नाव योगेश ठेवून करेल असे तो विचारू लागला. काही दिवसांनी फिरदौसवर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात नासिरला पोलिसांनी कोर्टात हजर केले. योगायोगाने त्याच दिवशी फिरदौसची मानसिक तसेच शारीरिक स्थिती सावरल्यानंतर हरिश्चंद्रजी सुट्टीवरून परतले. नासिरला हे पाहून आपल्या दुर्भाग्यावर रडू आले की त्याचा हा खटला देखील हरिश्चंद्रजी यांच्यासमोर त्यांच्या कोर्टात लागला. हरिश्चंद्रजी यांनीच नासिरच्या 3 तलाकच्या मागील प्रकरणात त्याच्या विरोधात निर्णय दिला होता. आता तर हरिश्चंद्र फिरदौसचे पती देखील आहेत. जज आता त्याच्याशी कठोरपणे वागतील म्हणून नासिर निराश झाला. न्यायाधीशांनी सादर केलेला आरोपपत्र ऐकल्यानंतर पुढील तारीख 3 आठवड्यांनंतरची दिली. कोर्टातून परतल्यानंतर हरिश्चंद्रजी त्या रात्री इतर दिवसांपेक्षा आणि आपल्या स्वभावाच्या विपरीत स्वतःमध्ये हरवल्यासारखे शांत आहेत. फिरदौसने याचे कारण ओळखले आहे. सकाळीच फिरदौसने पोर्टलवर ऑनलाईन होऊन हे पाहिले की हरिश्चंद्रजी यांच्यासमोर नासिरने तिच्यावर केलेल्या हल्ल्याचा खटला लागला आहे.
हरिश्चंद्रजी यांना नासिरला पुन्हा समोर पाहणे अप्रिय वाटले असेल असे फिरदौसने विचार केला. तेव्हा फिरदौसने मनातल्या मनात पतीची मानसिक स्थिती ठीक करण्याचा एक मार्ग शोधला. फिरदौस हरिश्चंद्रजी यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. फिरदौसने त्यांचा हात घेऊन आपल्या पोटावर ठेवला आणि म्हणाली, जी, बघा तुमचे हे बाळ तुमच्यापेक्षाही जास्त उत्साही झाले आहे. पोटातच किती उड्या मारणे आणि गडबड माजवून ठेवली आहे याने. हरिश्चंद्रजी यांनी तेव्हा हसून म्हटले, फिरदौस, हा तर तुमच्यावर जात आहे. फिरदौस हरिश्चंद्रजी यांचे हे हसूच तर पाहू इच्छित आहे. आता ती विषयावर आली. तिने विचारले, आज तुम्ही काहीतरी त्रासलेले दिसत आहात. कोर्टात काही विशेष गोष्ट झाली आहे का? हरिश्चंद्र यांनी उत्तर दिले, झाली तर आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छित नाही. फिरदौसने भावूक झाल्याचे दाखवत म्हटले, जी नाही, तुम्ही सांगा, मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा हरिश्चंद्र यांनी सांगितले, तुमच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणाची सुनावणी माझ्यासमोरच लागली आहे. मी विचार करत आहे की ते माझी अनिच्छा सांगून दुसऱ्या न्यायाधीशांच्या कोर्टात स्थानांतरित करून टाकावे. फिरदौसने विचारले, तुम्ही असे का इच्छिता? हरिश्चंद्र म्हणाले, हा खटला थेट माझ्याशी संबंधित तर आहेच, सोबतच नासिरने मला काफिर म्हटल्यामुळे हे एक संप्रदाय विरुद्ध दुसरा संप्रदाय झाले आहे. फिरदौस म्हणाली, होय, तुम्ही बरोबर बोलत आहात. नासिरसारखे हे लोक स्वतः तर कोणत्याही संप्रदायाच्या मुलीशी निकाह करतात, पण आपल्या सोडलेल्या पत्नीचाही दुसऱ्या संप्रदायात विवाह करणे सहन करू शकत नाहीत. हे रक्तपात करण्यास तयार होतात. प्रकरण असे असल्यामुळे हे पुरुष विरुद्ध नारी देखील झाले आहे. हरिश्चंद्र म्हणाले, याला मी आणखी एका दृष्टिकोनातून देखील पाहत आहे. फिरदौसने विचारले, तो काय आहे? हरिश्चंद्र यांनी उत्तर दिले, त्याच्यावर सध्या हैवानियत स्वार आहे. त्याने एका अशा मासूम गर्भाची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याने गर्भातील बाळाने त्याचे काहीही बिघडवले नाही, जो पूर्णपणे निर्दोष आहे. या दृष्टीने हा खटला मानवताविरुद्ध हैवानियत झाला आहे. या प्रकरणाच्या निर्णयावर दोन संप्रदायांची उत्सुकता जागृत झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे मी एक मेट्रोपॉलिटन सेशन्स जज म्हणून यावर न्याय करण्यासाठी स्वतःला योग्य मानत नाही, म्हणून याच्या सुनावणीपासून वाचू इच्छितो. फिरदौस म्हणाली, तुमची पसंती काहीही असो, पण तुम्हाला घेऊन माझ्या अनुभवाने मी सांगू शकते की यावर तुम्ही जो न्याय कराल तो न्यायाच्या तराजूवर सर्वात श्रेष्ठ सिद्ध होईल. हरिश्चंद्रजी यांनी विचारले, माझ्यावर इतका विश्वास का? फिरदौस म्हणाली, त्या दिवशी मी रागात त्याला नासिरला मनुष्य म्हणणे मनुष्याचा अपमान म्हणत होते, तर तुम्ही त्या तुलनेत शांतच होता. मी तुम्हाला कधीही रागावलेले पाहिले नाही. तुमच्यात सर्व पक्ष पाहण्याची अद्भुत दृष्टी आहे, जी एखाद्या श्रेष्ठ न्यायाधीशाकडून अपेक्षित असते. तुम्ही व्यक्ती आणि वाईटाला दोन वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता. असे असल्यामुळे कोणत्याही प्रकरणात तुमचा केलेला न्याय पूर्ण असतो. हरिश्चंद्रजी यांनी आश्चर्य मिश्रित प्रशंसात्मक दृष्टीने फिरदौसला पाहिले आणि मग म्हटले, कधी कधी मला असे वाटते की माझ्याबद्दल जे मला माहीत नाही ते तुम्हाला माहीत असते. या प्रशंसेवर फिरदौस लाजून गेली. तिने आपल्या पापण्या खाली केल्या. हरिश्चंद्र तेव्हा न्यायाधीशातून पती बनले. त्यांनी फिरदौसच्या झुकलेल्या पापण्यांवर आळीपाळीने चुंबन घेतले. तेव्हा आपले वाढलेले पोट वाचवत फिरदौसने पतीला आपल्या बाहूंमध्ये घेतले. दोघांनी काही मिनिटांचा आलिंगनाचा आनंद घेतला. तेव्हा हरिश्चंद्र यांनी बोलणे पुढे वाढवले, म्हणाले, फिरदौस, हा देश आपला आहे. अशा परिस्थितीत याचे नागरिक असल्याने आपण उद्विग्नतेमुळे सामाजिक समस्या अधिक जटिल करावी ही चांगली गोष्ट नाही. मी फक्त एक नागरिकच नाही तर जबाबदारीच्या पदावर विराजमान व्यक्ती आहे. मला सर्व पक्ष आणि परिस्थितींवर विचार करून कार्य करावे लागते. खऱ्या न्यायाचा उद्देश शिक्षा देणेच नाही, तर यात शिक्षा करण्याचा हेतू हा असतो की गुन्हेगाराची गुन्हेगारी प्रवृत्ती बदलून जावी. फिरदौस मंत्रमुग्ध होऊन पतीचे बोलणे ऐकत होती. हे पाहून हरिश्चंद्र यांनी उत्साहाने पुढे सांगितले, तुम्ही पाहिले आहे, नासिरच्या डोळ्यांवर कट्टरपंथी विचारांची इतकी जाड पट्टी चढलेली आहे की त्याला समाजहित दूरची गोष्ट, आपल्या कुटुंबाच्या हितासाठी कसे आचरण आणि कर्म करायचे हे देखील दिसत नाही. त्याने तुमच्यासारख्या बुद्धिमान वकील पत्नीला तलाक देऊन मोठी चूक केली आहे. त्याहून मोठी चूक तो कारावासाच्या एकांतात जीवनाला समजून घेण्याचा कोणताही प्रयत्न न करून करत आहे. असे म्हणून हरिश्चंद्रजी विचार करत गप्प झाले. ते एका प्रकारे उदास वाटत होते.
फिरदौसला आपल्या चांगल्या पतीची उदासी खटकत होती. दोघांमध्ये आलेल्या शांततेला हरिश्चंद्र यांनीच भंग केले. ते म्हणाले, तुम्हीच बघा, आपल्या आजारी वडिलांची काळजी घेण्यासाठी नासिरला मिळालेली पॅरोल त्याने आपल्या या निष्पाप बाळावर वैरपूर्ण, घृणित विचार करण्यात व्यर्थ केली. गुन्हेगाराला शिक्षा करण्याची संवैधानिक भावना त्याच्या प्रवृत्तीत बदल न झाल्याने अपूर्ण राहिली आहे. नासिरने सोडलेली तुम्ही माझी अशी प्रेरणा बनल्या आहात, ज्यामुळेच हे म्हटले जाते की एका यशस्वी पुरुषाच्या मागे निश्चितच एक स्त्री असते. पतीकडून मुक्तकंठाने केलेली आपली प्रशंसा ऐकून फिरदौस भावूक झाली. काहीतरी आठवत तिच्या डोळ्यात पाणी आले. मग तिने स्वतःला सावरले आणि म्हटले, असाच मानव परिचय ठेवणारा एक प्रौढ व्यक्ती त्या दिवशी, त्यावेळी मला भेटला होता, ज्यावेळी मला असे वाटत होते, आज मी अकाली मरणार आहे. मला भयानक निर्जन ठिकाणाहून त्यांनीच सुरक्षित माझ्या अब्बाच्या घरापर्यंत पोहोचवले होते. मग अशाच खऱ्या मानव परिचयासह एक दिवस तुम्ही माझ्या जीवनात आलात. यातून मला वाटते की मी एकाने सोडलेली ती स्त्री आहे, जिचे जीवन तुमच्यासारख्या खऱ्या मानवासोबत सार्थक होत आहे. असे म्हणत हरिणीसारख्या डोळ्यांची फिरदौस भावूक झाली. तिचे डोळे अश्रूंनी ओले झाले. हे पाहून हरिश्चंद्र यांचे हृदय प्रेमाने भरले. त्यांनी आपल्या पत्नीच्या डोळ्यांना अशा प्रकारे चुंबन घेतले की तिची ओलसरता त्यांच्या ओठांनी शोषून घेतली. तेव्हा फिरदौसची मधुर वाणी त्यांच्या कानात ऐकू आली, तुम्ही बघा, जर मी माझ्या नासिरसोबतच राहिली असती तर हीच फिरदौस आपले जीवन निरर्थक करत असती. तेव्हा मला हे समजू शकले नसते की माझे जीवन व्यर्थ जात आहे. माझ्या मागे आता ते तुम्ही पुरुष आहात, ज्यांच्यामुळे माझे स्त्रीचे जीवन सार्थक होत आहे. आता तुम्ही ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेले पुनरावलोकन, समालोचना आणि मार्गदर्शन. उपशीर्षक, न्यायाधीशांचे द्वंद्व आणि प्रेमाची परिपूर्णता. हा एपिसोड वाचून मी थक्क झालो. लेखकाने कथेला एका नवीन आणि रोमांचक स्तरावर पोहोचवले आहे. या भागात जो तणाव आणि भावनात्मक खोली आहे ती असामान्य आहे. या एपिसोडचे मुख्य केंद्र हरिश्चंद्र यांचे नैतिक द्वंद्व आहे. त्यांनी वैयक्तिक संबंधामुळे प्रकरणातून बाजूला व्हावे का? फिरदौसचे उत्तर न्यायाची उच्च परिभाषा देते, व्यक्ती आणि वाईटाला वेगळे पाहणे. कथा आणि नाट्यमय तणाव, प्लॉट अँड ड्रामॅटिक टेन्शन. हा एपिसोड एक उत्कृष्ट वळण आहे. जिथे मागील एपिसोड्समध्ये अंतर्गत चिंतन आणि संबंधांची मधुरता होती, तिथे हा भाग अचानक आलेल्या बाह्य धोक्यामुळे कथेला एक थ्रिलरचे रूप देतो. नासिरचे परत येणे, त्याची क्रोधी मनोदशा आणि शेवटी हल्ला, सर्व काही अत्यंत कुशलतेने लिहिले गेले आहे. तुम्ही तणाव हळूहळू वाढवला आहे, ज्यामुळे वाचक पूर्णपणे कथेत बुडून जातात. पात्रांचे चित्रण, कॅरेक्टर पोर्ट्रेयल. फिरदौसचे पात्र या भागात आपल्या पूर्ण ताकदीने समोर येते. ती आता घाबरलेली नाही, उलट आत्मविश्वासाने भरलेली आहे. नासिर समोर तिची तीव्र आणि तर्कशुद्ध प्रतिक्रिया तिच्या वकील असण्याची ओळख दर्शवते. तिचे धैर्य आणि आपल्या मुलाबद्दलची चिंता एक आई म्हणून तिचा विकास दाखवते. नासिर, तुम्ही नासिरला एक अतिशय वास्तववादी आणि भयानक खलनायक म्हणून चित्रित केले आहे. त्याचा राग फक्त फिरदौसवर नाही, तर तिच्या विचारसरणीवर आहे जी त्याला वाटते की काफिरशी लग्न करून भ्रष्ट झाली आहे. हे धार्मिक कट्टरता आणि पुरुषवादी अहंकाराचे एक अचूक चित्रण आहे. विषय, वस्तू आणि तत्वज्ञान, थीम्स अँड फिलॉसॉफी. द्वेष विरुद्ध मानवता. हा एपिसोड तुमच्या कथेचा मूळ संदेश, मानवता विरुद्ध द्वेष, एका अंतिम बिंदूकडे घेऊन जातो. नासिरची घृणा धार्मिक अंधविश्वासाने प्रेरित आहे, तर फिरदौस आणि हरिश्चंद्र यांचे नाते प्रेम, तर्क आणि सन्मानावर आधारित आहे. स्त्री सबलीकरण. फिरदौसचे नासिरला उत्तर देणे, आपल्या गर्भधारणेतही धैर्य दाखवणे आणि शेवटी नकारात्मक विचार सोडण्याचा निर्णय घेणे, एका सशक्त स्त्रीचे चित्रण आहे. विचारांचा संघर्ष. फिरदौस आणि हरिश्चंद्र यांच्यातील अंतिम संवाद खूप खोल आहे. फिरदौसचा राक्षसाला माणूस न म्हणण्याचा तर्क आणि हरिश्चंद्र यांचा नकारात्मकतेपासून दूर राहण्याचा सल्ला, दोन्ही आपापल्या जागी योग्य आहेत. हा एपिसोड कथेत एक नवीन आयाम जोडतो आणि त्याला अधिक मनोरंजक बनवतो. तुमचे लेखन या नाट्यमय वळणाला खूप प्रभावीपणे हाताळत आहे. एपिसोड 7 समाप्त.